कल्याण पूर्वमध्ये 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली. अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती. कल्याण येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून करणारा आरोपी विशाल गवळी शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना सकाळी मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे शेगाव पोलिसांनी तात्काळ सापळा रचून शिवाजी चौकातील एका सलूनमधून विशाल गवळीला अटक केलेली आहे. आरोपी शेविंग करून आपला लुक बदलण्याच्या प्रयत्नात असताना अर्ध्या तासापूर्वीच ही कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यात बदलापूरच्या घटनेला लाजवणारी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस वेगवेगळी पथकं तयार करून मुलीचा शोध घेत होती. मात्र मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात एका अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान या घटनेतील आरोपी शेगावमध्ये असल्याची टीप मिळाल्यानंतर शेगाव पोलिसांनी सापळा रचत शेगाव शहरातील शिवाजी चौकातील एका सलूनमधून शेविंग करत असताना विशाल गवळीला ताब्यात घेतलं आहे. सर, काय सांगाल? कल्याण पूर्वेत एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली आहे. आरोपी पकडलेत किंवा काय नेमकी घटना? कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वीसुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ते सध्या तो मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या. शक्यता हे आहे तर नेमकं त्या दृष्टीने कसा तपास? त्या अनुषंगाने सर्व CCTV फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून. त्याच्यामधून काही CCTV फुटेजवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे. एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षासुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे. अशा पद्धतीने CCTV फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अटकेची कारवाई करत आहोत. सर, आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत? आरोपीचं नाव विशाल गवळी आहे. तो ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळशेवाडीमधलाच आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत. त्या पद्धतीचा रेकॉर्डसुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत. सर, त्याला तडीपार देखील केलेला, मात्र दरवेळेस तो न्यायालयामधून सुटून येतो. यावेळेस आपण काय करायचं? जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करणे हा प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व गुन्ह्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत. सर, आरोपीची पत्नी त्या संदर्भात काय सांगा? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला आहे. सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे. सर, विशाल गवळी याचं विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल आत्ताचे हे त्याच्या यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते, हे 3रं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार आहे. त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे. नमूद घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सौ विश्व पानसरे सर यांच्याकडून माहिती मिळाली. तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली. त्या सर्व माहितीच्या आधारे आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून मिळून आला. परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला. 2 कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे. सदर घटना काय आहे हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोचते पोलीस स्टेशनला. ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे. तर माननीय SP सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं सरांनी ती माहितीवरती ठाणे CP यांनाही दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.